खूब कॉन्स्टिट्युएन्सीनी आरजीपीक मतां काँग्रेसीच्या चड पडली आनी ओपोजिशनाक जर पावरां येवपाक जाय तर तुम्ही खंयची सिंगल पार्टी बीजेपीक टक्कर दिवपाक शकना. सो गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस म्हण काय फरक पडपाचो न्ही. आमी सीट शेअरिंग केलें, तुमी तुमगे पळयात, आमी आमगे पळयतात न्ही. तुमकां जाय तसो तुमी फार मारात, आमकां जाय तसो आमी मारतात. वोट पळय आसा, वोट शेअर पळय आसा तो फातोर्डा पुरतो, लिटल मोर इन काणकोण, पूण बाकी आनी खंयच गोंयांत गोवा फॉरवर्डाक बेज ना. एकटा येवप म्हणल्यार फक्त सीट शेअरिंग न्ही. सर, काल जिल्हा पंचायतीचे इलेक्शनाचो रिजल्ट जालो. तुम्ही गोंयभर पयले स्थिती कितें जाली ती, कशें पळयता तुमी हें इलेक्शन? सी रिजल्ट पळय जाला तो बीजेपीचे फावरात जातलो हें दिशिल्लें, पूण मातसो बरो इफेक्ट बीजेपी पडटलो अशें दिसतालें. कारण गोंया भितर जी पळय रिसंट घडणूक पळय घडली तातूंत भितर 25 भुरगे लोक आमी तांची डेथ जाली आनी कशें दे वर रोस्टेड एलायव. अरे 25 जाण रोस्टेड एलायव वो सरकारच उरपाक जायना. म्हणजे आमचे हातूंत जर लोकशाय आसा आनी एकावंटेबिलिटी आसा, पूण लोकांक पडून गेलना. चड जो बीजेपी वोटर पळय आसा तो मरे सेन्सिटीव न्ही तितलो अशें म्हाका दिसता. तांची सेन्सिटिविटी फक्त हाजे कडेन, कित्याक फायनली सरकार आमकां शिवाजीची स्टॅच्यू दितलो आनी श्रीरामा स्टॅच्यू दितलो आनी आमची देवळां आनीक बरी कडक करतलो. आनी ती पुर्तुगेज टायमार पळय देवळां पळय मोडल्यात, ताजे खातीर आनी देवळां बांदतलो. म्हणटकर बीजेपीचो जो वोटर पळय आसा तो म्हणल्यार गव्हर्नन्स ह्या दृश्टींतल्यान सरकारा कडेन पळयना आनी त्या खातीर आमकां व्हडलो जितलो फरक दिसपा जाय तो दिसलो ना. पूण तरी पूण बीजेपी टॉपार आयली. दोनूय कडेन जिल्हा पंचायत तांच्या हातान गेली आनीक पूण ओपोजिशन पळय आसा तांकां एक होप दिलो इलेक्टोरेटान. कित्याक ओपोजिशना कडेन 2020 फक्त 4 सिटां आशिल्लीं. आतां ओपोजिशना कडेन एरावंड म्हाका दिसता 17 सिटां आयल्यात. म्हणल्यार 10 काँग्रेसीक, 2 आरजीपी, 1 आप, 1 गोवा फॉरवर्ड आनीक 4 इंडिपेंडंट्स. तातूंत भितर एक इंडिपेंडंट आसा तो बीजेपीचोच, म्हणजे कोर्ताली पळय आसा ती बीजेपी सपोर्टेड कॅन्डिडेट, पूण बाकी 3 इंडिपेंडंट्स वर एंटी बीजेपी. 17 आयला. ही पळय 17 पळय आसात ती 24 जावपाक शकताली. पूण आरजीपी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आनीक काँग्रेस हाजे मदीं युती जाली ना. आनी ती युती जर जाल्ली तर ओपोजिशना कडेन 25 सीट आसता आशिल्ले आनीक बीजेपी कडेन 25 सीट आसता आशिल्ले, जे तांचे कडेन आतां सुमार म्हाका दिसता 32 आसात. सो आनी फायनली कितें जालें, आरजीपीचो स्टँड कितें आशिल्लो ती फिसकटली कित्याक सांताक्रूज सिटाचेर, पूण आरजीपी सांताक्रूज जिखलें. सो इट विंडिकेट्स देयर स्टँड, ते कित्याक मागताले म्हणटे. आरजीपीन आपल्याले सेंट लॉरेन्स दवरलें. आरजीपी 30 कॉन्स्टिट्युएन्सीज ताणें कंटेस्ट केलें, तांकां इतली करपाक नाका आशिल्लें. तांकां फकत 13 कॉन्स्टिट्युएन्सीक कंटेस्ट करपाक जाय आशिल्लें, पूण ते 30 गेले. सगळे कडेन तांकां मत पडली. सो तांचे वोट पळय बँक पळय आसा ती सगळी कॉन्स्टिट्युशनी आसा ती तांची वोट बँक, आय मीन रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीची. आनी खूब कडेन नॉर्थ गोवा खूब कॉन्स्टिट्युएन्सीनी आरजीपीक मतां काँग्रेसीच्या चड पडली. सो हाजो अर्थ असो जाता की काँग्रेस आनी आरजीपी दोगी जाण बरोबर येवपाक जाय अशें दिसता. एनिवे, कमिंग टू मेन लेसन कितें हे झेडपी रिजल्टा वेल्यान. मेन लेसन म्हज्या कोतान एकच की जर तर बीजेपीक टक्कर दितले आनी ओपोजिशनाक जर पावरां येवपाक जाय तर तुमी खंयची सिंगल पार्टी बीजेपीक टक्कर दिवपाक शकना. इट हॅज टू बी युनायटेड ओपोजिशन वर्सेस बीजेपी. तूं मागीर तें कितें म्हण, ग्रँड ओपोजिशन एलायन्स म्हण नाल्यार गोवा ओपोजिशन एलायन्स म्हण, नांव कितें दी, पूण एक सिंगल पार्टी बीजेपीक टक्कर दिवपाक शकना. इट इज क्लियर फ्रॉम द रिजल्ट
आनीक अदरवायज ऑल्सो ऑर्गनायझेशनली ऑपोजिशन पार्टी तितली ऑर्गनायझेशनली स्ट्रॉंग ना जशी बीजेपी आसा तशी. बीजेपीचो कॅडर स्ट्रॉंग आसा आनी कॅडर मरे इन इलास्टीक आसता. इन इलास्टीक म्हळ्यार कितें, तूं ताका हलोवपाक शकना. म्हळ्यार कितें इश्यू जालो म्हणून तो मातसो दुसरे कडेन वतलो असो ना. पूण बाकी पार्टी कॅडर मरे मातसो सेन्सिटीव आसा. आय वूड से ह्युमनायज्ड असो आसा. तो दुसरे कडेन वचपाक शकता तांच्या सरकारान कितें चुको केली जाल्यार. पूण हे कशें हालपाना. सरकार आमगेलो पयलें आमचें हिंदुत्व आनी मागीर आमची लोकशाय आनी गव्हर्नन्स. सो अशें वातावरण आसा. सो दॅट्स द थिंग. आनीक इवन फॉर द ओपोजिशन एकठांय आयलेंच म्हूण जायना. एकठांय येवप म्हणल्यार फक्त सीट शेअरिंग न्ही, जस्ट इलेक्शन टायमार सीट शेअरिंग केलें न्ही. युनायटेड फायट म्हणल्यार आतां पसून युनायटेड दिसपाक जाय. एज्युटेशन्स जी पळय जातात सरकारा एगेन्स्ट, सरकाराची धोरणां एगेन्स्ट, लोकांची ग्रिवन्सा विशीं, लोकांची प्रॉब्लेम्सा विशीं ती ऑर्गनायज्ड युनायटेड जावपाक जाय. आनी जेन्ना तुमी लोकां म्हऱ्यान वतात तेन्ना कॅम्पेनिंगूय युनायटेड जावपाक जाय. तरच लोकां भितर कॉन्फिडन्स येतलें. आनी जो पळय वोटर पळय आसा, कोण वोटर, नॉन बीजेपी वोटर, ताका दिसतलें की आपल्याक मताक व्हॅल्यू आसा. सद्याक नॉन बीजेपी वोटराक दिसता म्हगे मताक व्हॅल्यू ना, कित्याक हांव पळय कोणा पळय मतदान पळय दितलो तो निवडून येवपाक ना, अशें एक फिलींग आसा, परसेप्शन. सो तें फिलींग वतलें. एक युनायटेड फायट आनी दुसरें ऑर्गनायज्ड. ह्यो दोन गोश्टी जर जाल्यो तर 2027 चित्र मातशें वेगळें दिसपाक जाता. सर आता ह्या इलेक्शनाक गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेसी मदीं अलायन्स जालें न्ही, तर हो अलायन्स कितले पर्यंत सक्सेस जालो आनी येणाऱ्या इलेक्शनाक होच फॉर्म्युला वर्क जावपाक शकता काय कितें? सी, गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेसीची अलायन्साक हांव तितली व्हडली म्हत्व दिना. हांव म्हत्व दिता तें अलायन्स वीथ रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी, कित्याक तांकां वोट शेअर आसा इन मोस्ट ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सीज. आनी नॉर्थ गोवा कॉन्स्टिट्युएन्सी पळय आसा वेर काँग्रेस इज वीक. काँग्रेसीचो स्ट्रेंथ इज साऊथ आनी सालसेट. थी तांकां प्रेझन्स बरें आसा. आनी जर तर एकठांय जर ते झगडिल्ले म्हळ्यार एकठांय जर तर युनायटेड आशिल्ले आरजीपी, गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस, तर आमी 7 सिटां नॉर्थाची कॉन्स्टिट्युएन्सी म्हळ्यार जिल्हा पंचायत कॉन्स्टिट्युएन्सी ऑपोजिशनान येवपाक शकता आशिल्ली. सो बट गोवा फॉरवर्ड अलायन्स आसा. अलायन्स आसप एक बरी गोश्ट. विजय सरदेसाय इज ए गुड कॅम्पेनर. In fact, he is a star campaigner for the opposition, not only for Goa Forward. आणि पूण तांचे पळय वोट पळय आसा, वोट शेअर पळय आसा तो फातोर्डा पुरतो, लिटल मोर इन काणकोण तो ताणें डेव्हलप केला. कित्याक चड अशे गोवा फॉरवर्डाचे पळय ऑफिस बेरर पळय आसा तर तातूंत भितर काणकोणचे लोक आसा. सो ती ताणें मातसो ऑर्गनायज केला. आनी मयें एक तांगेली बेज आसा. पूण बाकी आनी खंयूच गोंयांत गोवा फॉरवर्डाक बेज ना. ते 9 कॉन्स्टिट्युएन्सीनी झगडले खरें खबर. पूण 9 कॉन्स्टिट्युएन्सीनी तांचो एक सिंगल वोटर तांचो म्हण गोवा फॉरवर्डाचो एक मनीस तांचो कॅडर म्हणून तर म्हाका दिसना. सी, फेस्ता दिसा मरे पॉपअप मार्केट म्हण येता, खबर आसली तुका? चवथ जाली, दिवाळी जाली, क्रिसमस जाली, पॉपअप मार्केट येतात आनी थी बायर्स आनी सेलर्स मेळटात. तशें गोवा फॉरवर्ड कोल्लीं गेलें, धारगळ गेलें, मोर्जी गेलें, कारापूर गेलें न्ही, आनी शिरोडी गेलें. ही तांगे पॉपअप मार्केट. ही इलेक्शन टायमार पॉपअप जाल्या. इलेक्शन सोंपली ही देर वील बी नायदर बायर नॉर सेलर. कळ्ळें म्हणटा त्यान कोण आसपाक ना. सो पॉपअप मार्केटांतल्यान तांणे ते कॅन्डिडेट दवरले. पूण डेफिनेटली दे गेव ए व्हेरी गुड फायट इन रिवोणा एंड पैंगिणी आनी तिथे जिखपाक जाय आशिल्लें. जे तरेन ताणें फायट दिल्या, जे तरेन ताणें घाम गळयला, थीन तांकां विक्ट्री जाय आशिल्ली पूण मेळ्ळी ना. मे बी सम कॅल्क्युलेशन्स वेंट रॉंग. मेळपाक जाय आशिल्ली. पूण बाकी कडेन ताणें एक्चुअली हात लावपाचो न्ही.
कोहलीनी जर तर त्याच्या जर हात लायलो नाशिल्लो रिझल्ट कूड हॅव बीन डिफरंट. ते कित्याक गेले म्हणजे म्हाका खबर ना आनी बाकी कडेन गेले म्हणजे सो इट लायक ए पॉपअप मार्केट. सो पॉपअप मार्केट करून जर सीट शेअरिंग जावपाक लागले तर ते सक्सेसफूल जावपाक ना. एक तातूंतल्यान लेसन येता. पूण आरजीपीची पॉपअप मार्केट न्ही, ते तांचो कॅडर. जाल्यार पळय मरे तूं तांची दोनूय सिटी राखली, सेंट लॉरेन्स आनी सांताक्रूज. दॅट मिन्स विरेश म्हणलो, विरेश इज ताची स्ट्रेंथ ही हॅज प्रूव्ड. बरें, अंजुना पळय ताणें वोट घेतल्यात ते ट्रेमेंडस. एलायन्स आशिल्लो जाल्यार वो मोगांबो म्हणटा तो जिखता आशिल्लो. आनी खूब कडेन तुमी जर पळयलां या. आनी दुसरें काँग्रेस म्हणटा न्ही आमगे बालकिल्लो म्हणटा साश्टी म्हणून, साश्टींतली 7 सिटां म्हाका दिसता काँग्रेसी गेले. राय म्हणटा सालसेत न्ही, पूण राय गोवा फॉरवर्ड कोकनट सिंबलाचेर जिखला इलेक्शन न्ही. पूण तो जर तो हँड सिंबल आशिल्लो तितली मतां पडपाची. सो गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस म्हण कांय फरक पडपाचो न्ही हे आमी विसरता. सो एनिवे पॉयंट इज दीस की सालसेतीन जी पळय 7 सिटां जी पळय काँग्रेस पळय जिखला, एक तातूंत कोला ते वेगळे 7 सीट सालसेतीक. तातूंत भितर 5 सिटांचेर रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन कॅन्डिडेट दवरलो ना. हें विसरपा जायना. तें दवरलें जाल्यार इक्वेशन्स कूड हॅव बीन स्लायटली डिफरंट. इट वूड हॅव बीन टॅक्सिंग. कळ्ळें कितें म्हणटा या. आतां उलयता तेन्ना आनी एक फॅक्टर आयलो म्हणटा आपाचो. आप म्हणटा ते सामके सोलो गेले अकेला. बट तांकां अकेला वचपाक जाय रे, बिकॉज आय डोंट थिंक तांगेले आनी काँग्रेसी एलायन्स जावपाक डिफिकल्ट. तांगे नॅशनल लेवल तर राजकारण पळयलें जाल्यार. पूण सोलो वचून ताणें तांगेले MLAक अनसेफ करून उडयले. कित्याक लोकांक सांगलां की आमी आप ऑप्शन घेवपाना म्हणून. आप ऑप्शन दिसता खंय? दिसता तुका बाणावली कॉन्स्टिट्युएन्सी, बाणावले आनी कोलव्या. आनी कॉन्स्टिट्युएन्सी आसा ती वेळी. आनी मातशें तांगे वोट दिसलो चिंबेर. मे बी तांगेले अध्यक्षा लागून जातलो अपाध्यक्ष. हें सोडून आनी इट इज नॉट वर्थ. इट इज जस्ट लायक एक मनीस बेश्टो एक इंडिपेंडंट कंटेस्ट करता अशें. सो आप शूड रियलायज दीस अँड शूड मे बी झिरो डावन ऑन देअर फोकस एरियाज. ना जाल्यार दे आर कॅन्डिडेट्स जे पळय MLA पळय सद्या पळय आसात, दे वूड बिकम अनसेफ इन 2027 अशें दिसता म्हाका. ह्या इलेक्शना भितर ऑपोजिशनान कितें सीख घेवपाचें, कितें घेवपाचें तेंच्यांनी शिकपाचें? सी शिकपाचें वन इज दे हॅव टू कम टुगेदर. दॅट इज वन. अँड कम टुगेदर आनी वर्क इन ए ऑर्गनायज्ड मॅनर from now onwards. Organized manner, not just on the eve of elections. They should campaign together. म्हणजे आमी सीट शेअरिंग केलें, तुमी तुमगे पळयात, आमी आमगे पळयतात न्ही. तुमकां जाय तसो तुमी फार मारात, आमकां जाय तसो आमी मारतात. देन इट इज वोटराक, नॉन BJP वोटराक युनिटी आसा अशें दिसना. सी सेम थिंग जालें पळय. BJP आनी MGP युनिटी म्हणटाले आमी, पूण खूब कडेन ती नाशिल्ली. BJP आनी MGPचे वर्कर्स बरोबर काम करनाशिल्ले. एनिवे तांगेले ते 3 सीट आयले ही वेगळी गोश्ट. पूण तांकां मारय बसलो न्ही. BJPक थोडे कडेन मारय बसलो बिकॉज ती युनिटी तशी दिसली ना, डिसयुनिटी दिसली. पूण तांकां परवडटा ती. दे आर इन ए गुड पोजिशन. दे कॅन एफोर्ड दीस लक्झरी ऑफ डिसयुनिटी. बट द ऑपोजिशन कांट एफोर्ड. दे हॅव टू गिव अ युनायटेड फायट. मागीर जो पळय कॅन्डिडेट सिलेक्ट करता, इट हॅज टू बी ए पिपल्स कॅन्डिडेट. आतां पळय कुर्ती कॅन्डिडेट जो पळय आमगेलो आतां म्हणटात इंडिपेंडंट केतन भाटीकर. कॅन्डिडेट वॉज अ विनेबल कॅन्डिडेट. आरामबॉल इंडिपेंडंट द कॅन्डिडेट वन न्ही. आनी एक कडेन करते बेतकी कांदोळा द इंडिपेंडंट कॅन्डिडेट वन. सो असले इंडिपेंडंट कॅन्डिडेट जर तांकां जर पार्टी सकयल जर आयले तर पार्टीचो वोट आनी इंडिपेंडंट आनी कॅन्डिडेटाचो एकठांय जावन इट कॅन डिसलॉज मेनी सीट्स ऑफ द BJP. आनी जे आमकां पळय फरक पळय आतां पळय दिसता, यू नो आतां कितलो फरक जाला. कितले आसा रे आतां हे 33
I mean, the opposition looks rattled. Opposition, it doesn't look there is opposition. Although we find when there is assembly, there is a noise, that's all. So, हे चित्र बरेच चेंज जावपाक शकता. श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण मंदिर फातर्पा येथे दरवर्षी भक्तिभावाने साजरी केली जाणारी वार्षिक जत्रोत्सव 2025 ची जत्रा दिनांक डिसेंबर 21 रोजी सुरू होऊन डिसेंबर 24 पर्यंत 4 दिवस भक्तिभावाने साजरी केली जाईल. या 4 दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामुदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वच भक्तगण व सर्व मान्यवर या पावन जत्रोत्सवात सहभागी होऊन श्री शांतादुर्गा देवीच्या चरणी प्रार्थना करून आशीर्वाद घ्यावेत अशी विनंती. देवस्थान समिती श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण मंदिर फातर्पा यांच्या वतीने सर्वांना आमंत्रण. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.